श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी आपल्याला देव, श्रद्धा आणि अंतःकरण यांचा खरा अर्थ समजावून देते. आपण सगळेच कधी ना कधी देवासमोर उभे राहतो. कोणी सुख मागतो, कोणी आरोग्य, कोणी पैसा, तर कोणी समाधान. पण खरं सांगायचं झालं तर मित्रांनो, देवासमोर उभं राहून आपण काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसं वागतो यावरच आपल्या आयुष्याची खरी दिशा ठरत असते. कारण देव फक्त आपले शब्द ऐकत नाही, तो आपले विचार पाहतो, आपली कृती पाहतो आणि आपलं अंतःकरण कितीही स्वच्छ आहे हे तपासतो. आपण अनेकदा खूप गोड बोलत असतो. देवांचं नाव घेतो, मंत्र म्हणतो, लोकांसमोर खूप धार्मिक दिसतो. पण खरं देव पण बोलण्यात नसतं, ते वागण्यात असतं. माणूस हा शब्दांनी नाही तर आपल्या वागणुकीने ओळखला जातो. तो अडचणीत असताना कसा वागतो, समोरचा कमकुवत असताना कसा वागतो, कोणी पाहत नसताना कसा वागतो, यातूनच त्यांचं खरं रूप समोर येत असतं. जर तुमच्या मनात चांगले विचार असतील, तुमचे कर्म शुद्ध असेल आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव तुम्हाला असेल, तर तुम्ही रोज मंदिरात गेलात नाही तरी चालेल. देव तुमच्यावर रागवणार नाही. लक्ष देऊन ऐका मित्रांनो, जर तुमच्या मनात चांगले विचार असतील, तुमचे कर्म शुद्ध असेल आणि दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव असेल, तर तुम्ही रोज मंदिरात गेलात नाही तरी चालेल. देव तुमच्यावर रागवणार नाही. पण जर तुमच्या हृदयातच अहंकार, द्वेष, मत्सर, लोभ आणि फसवणूक भरलेली असेल, तर तुम्ही कितीही वेळ मंदिरात बसलात, कितीही पूजा केली, कितीही उपवास केले, तरी त्याचा आत्म्याला काहीच फायदा होणार नाही. कारण मंदिर हे दगडात नसतं, ते माणसांच्या मनात असतं. देव हा बाहेर शोधण्याची गोष्ट नाही. तो डोंगरात, जंगलात किंवा देवळातच असतो असं नाही. तो आपल्या अंतःकरणात वास करत असतो. म्हणूनच बाहेरच्या देवळांपेक्षा आपल्या मनाच्या मंदिराकडे जास्त लक्ष द्यायला हवं. आपलं मन स्वच्छ आहे का? आपले विचार शुद्ध आहेत का? आपण कोणाचं वाईट तर करत नाही ना? हे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं. एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. जगाला फसवता येईल, लोकांना खोटं दाखवता येईल, पण आपल्या मनाला आणि देवाला कधीच फसवता येत नाही. म्हणून स्वतःशी प्रामाणिक राहा. मनाशी खोटं बोलू नका. कारण मन शांत असेल तरच देव जवळ असल्याची जाणीव होते. आणि शेवटी आयुष्यातली 2 मौल्यवान गोष्टी कधीही हरवू देऊ नका. तर लक्ष देऊन ऐका मित्रांनो, शेवटी आयुष्यातील 2 मौल्यवान वस्तू कधीही हरवू देऊ नका. पहिली म्हणजे मनाचं निरागस बाळपण, जे आपल्याला माणूस म्हणून जीवन ठेवतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे श्रद्धेने, प्रेमाने, करुणेने आणि सद्गुणांनी भरलेलं अंतःकरणातील देवपण. देवपण
हे देव पण जपलं तर आयुष्यात आपोआप सुंदर होईल. हे देव पण जपलं तर आपलं आयुष्य आपोआप सुंदर होईल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट नक्की करा. जय श्री स्वामी समर्थ.